नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी युवा महोत्सव कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत। मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतील, त्याचबरोबर गोदातीरी महाआरती सुद्धा करणार आहेत। तर मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिक नगरी सज्ज आहे। काळाराम मंदिरामध्ये योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन त्यानंतर गोदातीरी महाआरती सुद्धा करणार आहेत। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। मोदी सभा स्थळावरून अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेले आहे? नक्कीच नियोजन पूर्ण झालेलं आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मी सध्या तपोवन मैदानात आहे श्वेता, आणि या ठिकाणची सगळी दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की किती भव्य दिव्य आणि मोठा कार्यक्रम हा असणार आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सगळ्यात आधी हे व्यासपीठ पाहूया। 15 फूट असं भव्य दिव्य व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सध्या ऑडिओ आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्याची चेकिंग या ठिकाणी करण्यात येते। त्यामुळे आपण पाहतोय की जे व्हॉलंटियर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी व्यस्त दिसत आहेत। काही वेळानंतर या ठिकाणी बऱ्याच लोकांना आज सोडण्यात येईल। 20,000 लोकांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे माझा कॅमेरामॅन योगेश गुरव याला देखील सांगेल की कॅमेरा पॅन करावा आणि या ठिकाणचं जे पेंडॉल आहे आणि बसण्याची जी आसन व्यवस्था आहे ती सुद्धा दाखवावी, जेणेकरून लक्षात येईल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी किती मोठा भव्य दिव्य पेंडॉलचं जे आयोजन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पेंडॉल बांधण्यात आलेला आहे आणि सगळीकडे आपण जर नजर फिरवली तर आपल्याला युवा वर्ग दिसतोय, पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय, व्हॉलंटियर्स दिसत आहेत आणि कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची प्रामुख्याने दखल घेतली जाते। नाशिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने ओळखलं जातं। लासलगावचा कांदा जगभरामध्ये विख्यात आहे आणि त्यामुळे इथला शेतकरी जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून चिंतातूर आहे। त्यामुळे काही त्याच्याकडून एखादा काळा कपडा या ठिकाणी नरेंद्र मोदींना दाखवता येऊ नये याची देखील दखल घेतली जाते। त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रवेश वर्ज्य करण्यात आलेला आहे आणि त्यांना या ठिकाणाहून बाहेर सुद्धा काढण्यात आल्याची माहिती आहे। सगळा जर आपण परिसर पाहिला तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी तयारी तर पूर्ण झालेली आहे। एक एक करून आता या ठिकाणी जेव्हा लोक यायला सुरुवात होतील त्यावेळी नेमकी परिस्थिती कशी असणार आहे आणि हा किती मोठा भव्य दिव्य कार्यक्रम असणार आहे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आज डझनभर नेते, केंद्रातीलही नेते, राज्यातीलही नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ याच व्यासपीठावरून फुटणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण महाराष्ट्रासाठी नववर्षाचं काही गिफ्ट देणार आहे का हे पाहणं देखील